शेतकरी मित्रांनो, जर पीक विमा भरला असेल तर ई पीक पाहणी ही खूप महत्त्वाची आहे. आणि हीच ई पीक पाहणी बरेचसे शेतकरी चुकत आहेत. त्यामुळे वारंवार त्यांना पीक विमा मिळत नाही किंवा पीक विमा रद्द होत आहे. काही शेतकऱ्यांना पीक विमा येऊन सुद्धा पात्र असून सुद्धा पीक विमा भरून सुद्धा मिळत नाही. यामागचे कारण म्हणजे ई पीक पाहणी. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसाल ई पीक पाहणी बऱ्याच शेतकऱ्यांना जर माहीतच नसेल, माहीत असली तर त्यांनी केली असेल इथून मागं. पण यावर्षी थोडा अलग आहे आणि अलग बदल करत आहेत. यामध्ये कोणकोणते बदल करत आहेत, त्याचबरोबर ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तुम्हाला माहिती आहे की जे काही सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, उडीद असो, मूग असो, या पिकाचं तुम्ही जेव्हा पेरणी करता त्यानंतर तुम्ही पीक विमा भरायला सुरू करता. योग्य ती रक्कम देऊन तुम्ही तुमच्या क्षेत्राचे किंवा हेक्टरचे पैसे देऊन त्या पीक विमा मंजूर म्हणजे पीक विमा भरून टाकता. पीक विमा मंजूर कधी होतो तर जेव्हा तुमचं नुकसान किंवा जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळे अति नुकसान झाल्यानंतर तुम्हाला हा पीक विमा मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होत असतो. पण त्याआधी तुमचे काही कामं असतात जे की करून घेणं आवश्यक असते. त्यामध्ये पीक विमा भरणं समजा पहिले, त्यानंतर पीक पाहणी करणं. म्हणजे की तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे पीक विमा भरलेला आहे, कापसाचा असो, सोयाबीनचा असो, तुरीचा असो, उडदाचा असो, मुगाचा असो, ते पीक त्या हेक्टरमध्ये क्षेत्रामध्ये आहे का नाही, किंवा इतरच पीक आहे आणि तुम्ही इतरच पिकाचा पीक विमा भरला आहे, कोणत्या अवस्थेत पीक आहे, फुलात आहे, कळीत आहे किंवा नेमकं पेरलेलं आहे, यावर पण पीक पाहणी केल्यानंतर कळत असते. त्यामुळे पीक विमा भरल्यानंतर पीक पाहणी ही करावी लागते. आता शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी ही कोण करणार आहे, तर शेतकरी मित्रांनो तुमच्या गावातून प्रत्येक म्हणजे 5 गावातून किंवा एका गावातून एक माणूस नेमून दिलेला असतो. त्या माणसाद्वारे आता ही पीक पाहणी करायची आहे. इथून मागं कसं होतं, तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी ॲपहून ई पीक पाहणी करता येत होती. पण आता तसं नाही राहिलं. ज्या शेतकऱ्यांची शेतीमध्ये जाऊन स्वतः करायचं नाही, तर प्रत्येक एका गावाला एक माणूस नेमून दिलेला आहे. त्या माणसाचा नेमून दिलेल्या माणसांच्या आधाराने ही पीक पाहणी करायची आहे. आणि ती पीक पाहणी तुम्ही तुमच्या व्यवस्थित खात्रीनुसार कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक आहे, कोणते हेक्टर आहे, संपूर्ण माहिती, गट नंबर संपूर्ण सांगल्यानंतरच पूर्ण होणार आहे. आणि जर ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. आता बरेच शेतकरी ह्या कामा किंवा ह्या गोष्टी लक्षात घेत नाहीत आणि याच्यापासून वंचित राहतात. हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि हे प्रत्येक गावातून, तुमच्या गावात पण एक माणूस नेमला असेल, त्या माणसावर जाऊन भेटा, ई पीक पाहणी करून घ्या. त्यानंतर यानंतर पुढचं प्रोसिजर असते तक्रार नोंदणी. जेव्हा तुमच्या रानामध्ये पावसामुळे किंवा उन्हामुळे, दुष्काळ पडल्यामुळे नुकसान होते, ते नुकसान ही तक्रार करायची असते. ही तक्रार पण तुम्ही मोबाईलद्वारे करू शकता. पण ही तक्रार पण यासाठी पण नवीन माणूस जर नेमला असेल किंवा त्याच माणसाला ही तक्रार पण करायला लावायची आहे. जेणेकरून तुमची तक्रार बी झाल्यानंतर तुमचे पैसे जे आहेत ते जमा होतील आणि तुमची पीक विमा व्यवस्थित खात्यावर पडेल. हे जर कामं केले नाहीत तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांना पाहून व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.